स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। उमेद अभियानाबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर कारवाई करा, अभियानातील महिलांचे जिल्हा अधिकारींना निवेदन। उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ बातम्या प्रसारित करून महिलांच्या बचत गटाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। काही सोशल मीडिया माध्यमे व व्हिडिओ बातम्यांद्वारे उमेद अभियानाबाबत चुकीची माहिती प्रसारित केली जात असून त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। तसेच बचत गटांच्या कार्याबाबत समाजात गैरसमज पसरवत असल्याने महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, चुकीची माहिती प्रसारित होण्यास प्रतिबंध करावा आणि उमेद ग्रामीण जीवन उन्नती अभियानाची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रवींद्र देवरे, आमच्या अभियानाचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान धुळे। तसेच आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही अशी मागणी करण्यासाठी आलेलो आहे की आमच्या अभियानावर विविध लोकांनी असं गालबोट लावलेलं आहे की ग्रामसंघ, प्रभाग संघ, परत गट यांचे जे पैसे येतात आम्हाला किंवा निधी येतो त्या निधीतनं अनेक पैशांचा अनेक लोक असे गैरवापर करत आहे, पण ते चुकीचं असून ते खोटी आहे आणि खोटी अफवा मोबाईल, गुगल याच्याद्वारे व्हॉट्सअपला असं मेसेज करून पाठवत आहे, पण ते सर्व खोटं आहे। अभियानाने आम्हाला पैसा जो दिलेला आहे तो प्रामाणिकपणे सर्वजण परतफेड करत आहे आणि अभियान महिला सक्षमीकरणाचा जो पाया अभियानानं घेतला आहे, अभियान खूप असं मोठं आहे की त्याने आम्हाला आजपर्यंत कुठेही कमी पडू दिलेलं नाही आहे। आमचे सर्व केडर आज इथं उपस्थित झालेले आहे आणि माननीय आपल्या कलेक्टर सरांकडे मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन आलेले आहे, तरी आपण आमच्या सर्वांची निवेदनाची पूर्तता करावी ही तुम्हाला हात जोडून आणि कडकडीची नम्र विनंती आहे।